पावसानं ओढ दिली सोयाबीन करपण्याच्या मार्गावर. परतूर तालुक्यातील शेतकरी संकटात. दुष्काळ जाहीर करून तातडीनं पंचनामे व आर्थिक मदतीची मागणी. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात पावसानं मोठी ओढ दिल्यानं सोयाबीन पिकांवर संकट ओढवलंय. पुरेशा पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्यानं अनेक भागातील सोयाबीनची पिकं करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पेरणीनंतर सुरुवातीला झालेल्या पावसामुळे सोयाबीनची उगवण चांगली झाली होती, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी झाला. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पानं वाळण्यास सुरुवात झाली आहे. पिके वाचवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे, मात्र अनेक भागात सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. पावसाची प्रतीक्षा करत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेत. आधीच महागडी बियाणे, खते, औषधाने वाढत्या मजुरीमुळे उत्पादन खर्च वाढलाय. अशातच पावसानं आज साथ सोडल्यानं हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये. त्यामुळे शेतकऱ्यांवर आणखी संकट गडद होण्याची शक्यता आहे. परतूर तालुक्यासह जालना जिल्ह्यातील पावसाची व पिकांच्या परिस्थितीची तातडीनं पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त भागात तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. मला सांगा आता कसं काय पीक आहे तुमचं? सोयाबीन आहे. हां, नाही पाणी सगळं, हिरं पाणी नाही, बोरला पाणी नाही, सोयाबीन सगळं जायलं. खर्च लावलं 50-60 हजार रुपये, इकून तिकून आणून पैसे लावले, सगळं सोयाबीन सुकून गेलं आहे. शासनाने काय ती मदत द्यायला पाहिजे. पाणी आहे का विहिरीला, बोरला? हिला पाणी नाही. मग आता कसं आहे, आता परिस्थिती कशी आहे? आता परिस्थिती बेकार परिस्थिती. राजपूत सांगा तुम्ही शेतात काय पेरलंय आणि काय कशी परिस्थिती? काय पेरला नाही, सोयाबीन पेरलेले तुमच्या समोरच आहे. काय हाल झाले पाहते सोयाबीनचे. आता 50-50 हजार रुपये कर्ज बाजार झालो तर सोयाबीन पेरले. आता हे बोरला नाही पाणी, विहिरीला बी नाही पाणी. आता हे कसं झाकायचं आम्ही पहा आता काहीतरी शासनाचं काहीतरी मदत होत असली तर प्रयत्न करून काही परमेश्वर. सध्या आता पाणी आहे का तुमच्या विहिरीला, बोरला? पाणी नाही, काय नाही, पाऊसच नाही आमच्या इकडे. तर काय पाणीच नाही आम्हाला. कशी परिस्थिती आहे सोयाबीनची? काय सोयाबीन हे काय आता काय पाहते का ते अबे हे पाला काय तर हवे फुफुटा काय याच्यामध्ये पाहता तुम्ही कसं करायचं सांगा ना. तुमचं नाव? माझं नाव विठ्ठल कानपुडे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक अक्षरशः पाऊस नसल्यामुळं करपून गेला असून शेतकऱ्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. आज शेतकऱ्याची एवढी भयंकर अवस्था झाली असून मी स्वतः शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहिलं असता सोयाबीनचा अक्षरशः चुरा झाला आहे. पाणी नसल्यामुळे विहिरीला पाणी नाही, बोरला पाणी नाही. काय करावं शेतकऱ्याला काही सुधारणा. इकून तिकून पैसे करून उसनवारी करून शेतकऱ्यांनी मशागत केली, मेहनत केली, खत पाणी आणलं, सोयाबीनला फवारणी केली. पण आज 4 आठवडे झालं परतूर तालुक्यात पावसाने उघडपास दिल्यामुळं आज शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, आपण तात्काळ महसूलमार्फत, तलाट्यामार्फत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करावा आणि मराठवाडा हा तात्काळ शासनाने कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी माझी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पवार यांची मागणी आहे. शेतकरी आज भयभीत झाला आहे. विहिरीला पाणी नाही, बोरला पाणी नाही, लाईट आहे पण पाणी नाही. 1-1 तास फक्त बोरचं पाणी चालतंय, 1-1 तास विहिरीचं पाणी चालतंय. दिवसभर शेतकऱ्याला 1-1 तास भिजावं लागत आहे. आज शेतकरी आज डोक्याला हात लावून बसलेत. परतूर तालुक्यातील एवढं भयंकर दुरुस्त आज मी पाहिलं, मी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहिलं. सोयाबीन अक्षरशः फुलारत आलंय, पण पाऊस नसल्यामुळे पूर्ण फुल गळून पडत आहेत, पानं पूर्ण पाचोळा झाले आहेत. तरी शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला जी काय आपल्या मार्फत मदत करण्यात येईल ती मदत करावी अशी माझी मागणी आहे. अर्जुन पाडेवार, सामाजिक कार्यकर्ते, परतूर.